ज्या ईडीने धाडी टाकलेल्या आहेत त्यात चीफ प्लॅनर आणि कमिशनर यांच्यावर धाडी टाकलेल्या आहेत। परंतु त्यांच्यामध्ये हे लोक जे आहेत, हा आका आहे त्यांचा बाबा बंगाली हितेश, असिस्टंट आका राजू बाबा बंगाली, ज्या प्रकारे पैसे गोळा केले जातात त्याची पूर्ण चेन आहे। तुम्ही कमिशनर आणि असिस्टंट कमिशनरकडे एवढे पैसे मिळाले ते 25 रुपये फूट आणि 15 रुपये फूट आहे हे कॅल्क्युलेशन। आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज। 2 दिवसापूर्वी वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली। असं असताना आगरी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील यांनी याच्यावरती अजून एक नवीन खुलासा केलेला आहे। अनिल कुमार पवार यांचे आका कोण हे शोधून काढणं गरजेचं आहे। पाहूया या संदर्भात कैलास पाटील नेमकं काय म्हणाले। नमस्कार, मी सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा आभारी आहे। माझं देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि देशाचे होम मिनिस्टर माननीय अमितजी शहा यांना सांगणं आहे की व्हीएमसीच्या ज्या करप्शनच्या केसेस आहेत आणि व्हीएमसीवर ज्या ईडीने धाडी टाकलेल्या आहेत त्यात चीफ प्लॅनर आणि कमिशनर यांच्यावर धाडी टाकलेल्या आहेत। परंतु त्यांच्यामध्ये हे लोक जे आहेत, हा आका आहे त्यांचा बाबा बंगाली हितेश, असिस्टंट आका राजू बाबा बंगाली, ज्या प्रकारे पैसे गोळा केले जातात त्याची पूर्ण चेन आहे। तुम्ही कमिशनर आणि असिस्टंट कमिशनरकडे एवढे पैसे मिळाले ते 25 रुपये फूट आणि 15 रुपये फूट आहे हे कॅल्क्युलेशन। कारण असिस्टंट कमिशनर हे 35 रुपये फूट घेतात, टाउन प्लॅनर 15 रुपये फूट आणि सगळं डिटेल याच्यात दिलेलं आहे। परंतु 300 रुपये फूट घेणारा आका बाहेर फिरतोय। राजू बाबा बंगाली, हितेश बाबा बंगाली हे 300 रुपये फूट कशा प्रकारे कलेक्ट करायचे त्यांचं डिटेल हा प्लॅन तयार करून आम्ही दाखवलेला आहे। आणि रेड्डीचा जो कलेक्टर आहे त्याचं नाव आहे बाबा बंगाली विपुल एडिया। हा माणूस रेड्डीसाठी पैसे कलेक्ट करायचा। तर ह्या लोकांवर ईडी कधी कारवाई करेल? कारण नाहीतर लोकांसमोर असा मेसेज जाईल की पॉलिटिकल लोकांना बीजेपी प्रोटेक्ट करते, असं होता कामा नये। माझं म्हणून देशाच्या पंतप्रधान परत एकदा नरेंद्र मोदीजींना आणि अमितजी शहांना हात जोडून निवेदन आहे की ही चेन पूर्ण करा आणि जेवढे लोक याच्यात कल्पित आहेत यांना सगळ्यांना ईडी मध्ये आतमध्ये घ्या। आणि माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात ज्या आर्किटेक्ट पण ह्याच्यात काय पैशाचा व्यवहार पूर्ण करत होते त्यांच्याकडे ईडीचे रेट पडलेले आहेत। मग ही लोक का बदललेले? हा सगळ्यात मोठा हे खालची जी लोक आहेत, हे 5 लोक आहेत, हे सगळे कलेक्टर होते, मेन कलेक्टर। ह्यांचा फोन जिथपर्यंत रेडीला जात नाही तिथपर्यंत प्लॅन सँक्शन होत नाही। आणि ह्यांचा फोन गेल्यावर 25% ॲट द टाइम ऑफ प्लॅन सँक्शनच्या वेळेला ह्यांच्याकडे डिपॉझिट करायचे, नंतर ॲट द टाइम ऑफ प्लीनच्या वेळेला 25% आणि ॲट द कम्प्लिशनच्या वेळेला 50% असे पैसे एका चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने जायचे। या चॅरिटेबल ट्रस्टची 500 एकर जमीन आज विरारमध्ये आहे। लोकांना दादागिरी करून घेतलेली ती जमीन आहे। माझं म्हणणं परत एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि देशाच्या पंतप्रधानांना आहे हे सर्कल पूर्ण करावं, ही लोकांची मागणी आहे। आभारी आहे आपला कैलास पाटील, आगरी सेना। ईडीचं जाळं अखेरीस वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरावर पडलं। परंतु यामध्ये सामील असणारे नेते कधी फसणार? वसई विरार शहर महानगरपालिकेवरती गेल्या अनेक वर्षापासून बहुजन विकास आघाडीची सत्ता होती। त्यात वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी महापौर राजीव पाटील यांच्यावरती कैलास पाटील यांनी निशाणा साधलाय। आपल्याला या सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा। चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार।